तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे जीव वाचवणं. एका जंगलात हरिण, हरिणी आणि त्याचं पाडस हे राहत होते. पाडस हे खूप खोडकर होतं. उड्या मारायचं, बागडायचं, मस्ती करायचं आणि हरिणीला त्याचं बागडणं, उड्या मारणं हे खूप आवडायचं. ती कौतुकाने त्याच्याकडे बघायची. एके दिवशी दोघंजणं असंच खेळत होते आणि एक जंगली कुत्र्याचा येण्याचा आवाज आला. हरिणी खूप घाबरली आणि घाबरून थरथरू लागली. ती आपल्या पाडसाला म्हणाली की आपल्याला इथून निघायला हवं, एक जंगली कुत्रा येतोय. तेव्हा तो पाडस म्हणाला, आई तुझे शिंग एवढे मोठे मोठे, एवढे लांब लांब शिंग, तू त्याला सहज हरवू शकते. तेव्हा त्या हरिणीचं म्हणणं होतं की मी सहज हरू शकते, पण आपला जीव धोक्यात नको घालायला. जिथं आपल्याला धोका वाटला तिथून पळून गेलेलंच बरं, नाहीतर आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण दोघं इथून निघून जाऊ. आणि ते दोघंजण तिथून निघून गेले. त्यानंतर पाडस सुद्धा थोडं थोडं मोठं व्हायला लागलं आणि त्याला कळायला लागलं की कोणता पण धोका असेल तर तिथून निघून जाणंच योग्य होतं.